मित्रांनो, आपल्याला जीवनात उत्तुंग असे यश मिळवायचे असेल तर गरुडाप्रमाणे आकाशात उंच झेप घ्यावीच लागते. अशीच एक गरुडाच्या पिल्लांची ही कथा आहे. एकदा एक राज्यात एक राजा राहत होता. एके दिवशी तो जंगलात फिरत असताना त्याला गरुडाची 2 सुंदर पिल्ले मिळाली. राजाने ती आपल्या राजवाड्यात आणून त्यांची उत्तम काळजी घ्यायला सुरुवात केली. काही दिवसांनी त्याने पाहिले की त्यातील एक गरुड आकाशात खूप उंच उडू लागला आहे, पण दुसरा गरुड मात्र नेहमी एका झाडाच्या फांदीवर बसूनच राहतो, अजिबात उडत नाही. राजाने खूप प्रयत्न केले, पण गरुड काही उडत नव्हता. राजाने जाहीर दौंडी दिली, जो या गरुडाला उडवेल त्याला मोठे बक्षीस मिळेल. अनेक लोक, मग विद्वान, शिकारी, प्रशिक्षक आले. त्यांनी वेगवेगळे उपाय केले, पण गरुड काही उडत नव्हता. शेवटी एक साधा शेतकरी राजाकडे आला. त्याने फक्त एकच काम केले. गरुड ज्या फांदीवर बसलेला होता ती फांदी तोडली आणि गरुड घाबरून पंख पसरून आकाशात झेपावला. तो अधिक उंच उडतच गेला. राजा आणि सगळे लोक आश्चर्यचकित झाले. शेतकऱ्याने हसत सांगितले, गरुडाला त्याच्या सुरक्षित जागेतून बाहेर काढलं तेव्हा त्याला आपली खरी ताकद कळली. याचा बोध असा आहे, कधी कधी आपण आपल्या सोयीच्या मर्यादामध्ये अडकून बसतो, मात्र त्या मर्यादा सोडल्यावरच आपण आपली खरी क्षमता ओळखू शकतो.